हॅलो फ्रेंड्स, आपण आता बघतोय रेप्लिकेशन ऑफ अ फ्रेक फंक्शन. ओके, रेप्लिकेशन ऑफ फ्रेक फंक्शन याच्यामध्ये काय काय विषय माहिती का? आफ्टर सेपरेशन ऑफ अ टू स्ट्रँड डीएनए फॉर्म्ड वाय शेप स्ट्रक्चर. म्हणजे जेव्हा ते डीएनएचे जे काही स्टँड आहे दोन 5 प्राईम टू 3 प्राईम आणि 3 प्राईम टू 5 प्राईम हे दोन स्टँड आहे ना, हे जेव्हा सेपरेट होतं ना तेव्हा ते काय फॉर्म करतात? वाय शेप स्ट्रक्चर फॉर्म करतात. वाय शेप कसं ते पण असं उलटा वाय बरं असं आपला सिंपल आपण साधा असं करतो असं वाय नाही, सो उलटा वाय फॉर्म करतो. तुम्ही स्ट्रक्चर बघत आहात समजेल तुम्हाला काही नाही. ओके, सिंथेसिस ऑफ न्यू स्टँड सिंथेसिस ऑफ न्यू स्टँड कसं होतं की सिंथेसिस ऑफ लॅडिंग स्टँड इट टेक प्लेस ऑन लॅडिंग टॅम्पलेट. लॅडिंग स्टँड काय करतो? लॅडिंग टॅम्पलेट फॉर्म करतो. ओके, त्याला आपण ओल्ड स्टँड बनवू शकतो. लॅडिंग स्टँडची डायरेक्शन कशी असते? ऑलवेज 5 प्राईम टू 3 प्राईम. ओके, लक्षात ठेवा, MCQ पॉईंट आहे. 5 प्राईम टू 3 प्राईम लॅडिंग स्टँडची डायरेक्शन आहे. सिंथेसिस ऑफ लॅगिंग स्टँडची डायरेक्शन कशी असते? 3 प्राईम टू 5 प्राईम. काही याच्यामध्ये एवढं इट टेक प्लेस ऑन लॅगिंग टॅम्पलेट. त्याचे ओके ओल्ड स्टँड 3 प्राईम टू 5 प्राईम. इट डिसकंटिन्युअस इन अ फॉर्म ऑफ फ्रिगमेंट कॉल्ड ओकाझुकी फ्रिगमेंट. डिसकंटिन्युअस फॉर्म ऑफ फ्रिगमेंट हे त्याला आपण ओकाझुकी फ्रिगमेंट म्हणतो. ओके ओके, हे बी MCQ पॉईंट. ओकाझुकी फ्रिगमेंट काय करते? डिसकंटिन्युअस फॉर्म ऑफ ओके फ्रिगमेंट आहे. दे आर जॉईंड बाय DNA लीग असे. ते काय करतात? DNA लीग असे जॉईन करते. बोथ स्टँड आर सिंथेसाइज्ड बाय युजिंग RNA प्रायमर असे अँड DNA पॉलिमर असे. ते दोन्ही स्टँड काय सिंथेसिस करतात? RNA प्रायमर असे आणि RNA पॉलिमर, DNA पॉलिमर असे. ओके, DNA रेप्लिकेशन ऑफ फ्रेक फंक्शन सोपं आहे, विशेष नाही काय एवढं. आता आपण याच्यानंतर स्ट्रक्चर बघणार आहे आणि एक पॉईंट बाकी आहे याच्यातले, एक 6 नंबर पॉईंट येतो. फंक्शन बघणार आहे आपण DNA रेप्लिकेशनचे, स्ट्रक्चर आणि फंक्शन. मित्रांनो, आता आपण बघतोय फॉर्मेशन ऑफ अ डॉटर DNA मॉलिक्यूल. ओके, म्हणजे हा एक पॉईंट उरला होता आपल्या त्याच्यातला. ओके, इच DNA कंटेन वन ओल्ड अँड वन न्यू, हेन्स इट इज नोन ॲज सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन डेफिनेशन आहे, एक ओल्ड स्टँड असतो आणि एक न्यू स्टँड असतो, तर आपण म्हणतो सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. म्हणजे डेफिनेशन तुम्हाला विचारू शकतो, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. मग टाकायची इच DNA कन्सिस्ट ऑफ वन ओल्ड अँड वन न्यू, हेन्स इट इज नोन ॲज सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. ओके, आता आपले पॉईंट पूर्ण झाले. आता आपण डायग्राम बघू त्याची. तसं चुकलं माझ्याकडून थोडंसं, ते आधी डायग्राम काढायला पाहिजे ती, नंतर हे पॉईंट एक्सप्लेन करायला पाहिजे ती, पण ठीक आहे, जाऊ चला समजून घ्या थोडंसं मी. ओके, आता आपण डायग्राम बघू. हे बघा, तुम्हाला म्हटलं वाय शेप स्ट्रक्चर फॉर्म होतं ते बघा. याच्यामध्ये काय आहे? 3 प्राईम टू 5 प्राईम. पहिले हा DNA. ओके, DNAचे दोन स्टँड वेगळे काय होतं? पुढं वाय शेप स्ट्रक्चर होतं. दोन स्टँड तर की 3 प्राईम टू 5 प्राईम, एक 5 प्राईम टू 3 प्राईम. दोन स्ट्रक्चर फॉर्म होते त्याची. ओके, ते DNA सेपरेट झाल्यावर ते दोन स्टँडचे. ठीक आहे, ओरिजिन पॉईंट ह्याला काय म्हणायचं? इथून जे वेगळे झाले ना ते वाय शेप स्ट्रक्चर, त्याला काय म्हणायचं? ओरिजिन पॉईंट. हा काय? लॅगिंग स्टँड. हा काय? लॅगिंग स्टँड आहे. हा डॉट मला सुरुवातीपासून बघा, हा लॅगिंग स्टँड आहे. ओके, लॅगिंग टॅम्पलेट म्हणजे बाहेरचा. ओके, दिसतं ना तुम्हाला? हे दिसत असेल लॅगिंग टॅम्पलेट. ओके, ओकाझुकी फ्रिगमेंट तुम्हाला म्हणलं बघा, ओकाझुकी फ्रिगमेंट मी ते ओकाझुकी फ्रिगमेंट म्हणजे इथं कडाला पाहिजे खाली हे डॉट डॉट जी लाईन होती ना, डॉट डॉट लाईनच्या साईडला कडाला हे ओकाझुकी फ्रिगमेंट होतं. याला 5 प्राईम टू 3 प्राईम तुम्हाला माहिती होती. DNA पॉलिमर असे. या साईडला काय असतं? 5 प्राईमची डायरेक्शन काय असतं? DNA पॉलिमर असते. ओके, RNA प्रायमर असे कसं असतं? 3 प्रायमर असतं, RNA प्रायमर असे. ओके, इथं काय? लॅडिंग स्टँड हा असतो, इकडच्या साईडचा असतो लॅडिंग, इकडचा असतो लॅगिंग. ओके, इकडे काय? लॅडिंग टॅम्पलेट ही साईडचं जे काय लॅडिंग टॅम्पलेट. ओल्ड DNA पण म्हटलं तरी चालतं याला, इथं पण ओल्ड DNA म्हटलं तरी चालतं, काही विषय नाही त्याचा. ओके, ओरिजिन पॉईंट. ओके, समजलं डायग्राम. स्ट्रक्चर काढून द्यायचं पेपरला, काही नाही. स्ट्रक्चर तुम्ही जरी काढून गेले तरी तुम्हाला 5 मार्क प्रश्न, त्यातले 2 मार्काचा आरामशी देऊन टाकते स्ट्रक्चर ते, आणि थोडं त्याच्यावरून इन्फॉर्मेशन लिहायची द्यायची. ओके, आपण आता नवीन टॉपिक बघणार आहे. मित्रांनो, आपण आता बघतोय पॅकेजिंग ऑफ DNA. ओके, पॅकेजिंग ऑफ DNA न्यू टॉपिक आहे. ओके, तुमची 12th स्टँडर्डमधला सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ DNA. सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ DNA ची एक सिस्टमॅटिक अरेंजमेंट असते. कशात? न्यूक्लियसमध्ये. ओव्हर प्रोटीन त्यालाच आपण म्हणजे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? पॅकेजिंग ऑफ DNA. ते पण आपण असं म्हणतो पॅकेजिंग ऑफ DNA. ओके, आपण डेफिनेशन बघितलं. पॅकेजिंग ऑफ DNA चे डेफिनेशन काय आहे? सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ DNA इन न्यूक्लियस ओव्हर प्रोटीन, दिस इज कॉल्ड ॲज पॅकेजिंग ऑफ DNA. ओके, साईज काय असते न्यूक्लियसची? 10⁶ मीटर. ओके, लेंथ काय असते DNA ची? 2.2 मीटर. ओके, देर आर 4 प्रोटीन बट इच ऑफ टू 4 प्रोटीन असतात, पण इच ऑफ 2 दॅट इज 8 प्रोटीन. दिस प्रोटीन आर हिस्टोन प्रोटीन. प्रत्येक प्रोटीनला काय म्हणतो आपण? त्या प्रोटीनला आपण काय म्हणतो? हिस्टोन प्रोटीन म्हणतो. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्टेमा. ऑक्टेमाची डेफिनेशन विचारू शकतो तुम्हाला. ओके, ऑक्टेमा म्हणजे 8 प्रोटीन. These protein are
these protein are histone protein. ते प्रोटीन काय आहे? हिस्टोन प्रोटीन, आणि त्याला आपण काय म्हणतो ऑक्टेमा. डीएनए हॅव डीएनए हॅव निगेटिव्ह चार्ज. हे पहा मित्रांनो, हा इम्पॉर्टंट पॉईंट खूप एमसीक्यू साठी विचारलेला आहे. ओके, डीएनए हॅव निगेटिव्ह चार्ज अँड व्हाईल प्रोटीन हॅव पॉझिटिव्ह चार्ज. इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा, एकदम एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हिस्टोन प्रोटीन आर, हिस्टोन प्रोटीन हा पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आपण एमसीक्यू साठी विचारतो हिस्टोन प्रोटीन काय असतात? H2A, H2B, H3 अँड H4. ओके, अरे मी स्वतः बघितलं आहे एमसीक्यू मध्ये, हे 2 पॉईंट आलेले होते. इम्पॉर्टंट टॉपिक एकदम. ओके, पॅकेज ऑफ डीएनए समजलं. पॅकेज ऑफ डीएनए काय, याच्यामध्ये विशेष काही नाही एवढं. न्यूक्लियस 10⁶ मीटर असतो. डीएनएची काय लेंथ विचार 2.2 मीटर असते. ओके, 4 हिस्टोन प्रोटीन each of 2, that is 8 protein. These protein are each histone protein is called as octema. Okay, they are DNA negative charge, protein positive charge. Histone protein कोणते? H2A, H2B, H3, H4. ओके, सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ डीएनए. डीएनए कशी सिस्टमॅटिक अरेंजमेंट असते? ओके, डीएनएची सिस्टमॅटिक अरेंजमेंट असते कशामध्ये? न्यूक्लियसमध्ये. ओके, डीएनए कशामध्ये? न्यूक्लियसमध्ये सिस्टमॅटिक अरेंजमेंट असते ओव्हर प्रोटीन. दिस इज कॉल्ड एज पॅकिंग ऑफ डीएनए. ओके, मित्रांनो आपण बघतो आता हे पॉईंट थोडं पॅकेजिंग ऑफ डीएनए मधलेच पॉईंट आहे, थोडं वेगळे आहे. ओके, डीएनए प्लस हिस्टोन ऑक्टेमर काय फॉर्म करतं? न्यूक्लियोझोम. ओके, डीएनए प्लस हिस्टोन ऑक्टेमर न्यूक्लियोझोम. ओके, इच न्यूक्लियोझोम कंटेन 200 बेस पेअर. बीपी म्हणजे वेगळा अर्थ नाही बरं काही, बीपी म्हणजे बेस पेअर आहे इथं, शॉर्ट फॉर्म आहे 200 बेस पेअर. ओके, nucleosome are bind with each other by H1 histone protein contain 54 base pair. H1 histone protein काय कंटेन किती प्रोटीन कंटेन करतो? बेस पेअर ते किती? 54 बेस पेअर असतं. ओके, नो नंबर ऑफ सोलेनाइड फायबर कम टुगेदर टू फॉर्म सुपर सोलेनाइड फायबर. नंबर ऑफ सोलेनाइड फायबर जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते काय फॉर्म करतात? सुपर सोलेनाइड फायबर फॉर्म करतात. ओके, नंबर ऑफ सुपर सोलेनाइड फायबर बाइंड विथ इच अदर फॉर्म क्रोमॅटिन थ्रेड. म्हणजे नंबर ऑफ सुपर सोलेनाइड फायबर, इथे काय होतं? नंबर ऑफ सोलेनाइड फायबर काय एकत्र काय करतात? सुपर सोलेनाइड फायबर करतात. इथे काय? नंबर ऑफ सुपर सोलेनाइड फायबर एकत्र काय करतात? क्रोमॅटिन थ्रेड तयार करतात. ओके, दीज क्रोमॅटिन फायबर टू गेट कॉम्प्रेस टू फॉर्म क्रोमोझोम. ते क्रोमॅटिन फायबर जे काय जेव्हा आपण कॉम्प्रेस करतो तेव्हा ते काय फॉर्म करतात? क्रोमोझोम. ओके, हा सॉरी chromosomes. Okay, chromosome. Number solar fiber एकत्र काय करतात? क्रोमोझोम फॉर्म करतात. ओके, chromatin fiber has a 2 region that is loosely packed euchromatin and tightly packed heterochromatin. ओके, हे पॉईंट आहे त्याचे. लूजली पॅक असेल तर euchromatin, टाइटली असेल तर heterochromatin. आता हे स्ट्रक्चर थोडंसं समजून घ्या तुम्ही. फर्स्ट स्ट्रक्चर थोडंसं बरोबर नाही आलंय, पण ठीक आहे, समजून घ्या तुम्ही. तुम्हाला वाटलंच तर मी याच्या PDF आहे, टेलिग्राम चॅनल आहे माझं एक, त्याच्यात तुम्हाला टाकून देईल. ओके, त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेन मी. ओके, न्यूक्लियोझोम 10 नॅनोमीटर. न्यूक्लियोझोम हे बघा, हे जे काही लाईन आलेली आहे अशी आहे, ह्या बबल्स मध्ये जी काही लाईन आलेली ना, एका याला काय न्यूक्लियोझोम ही 10 नॅनोमीटर न्यूक्लियोझोम असते. याच्यामध्ये या बबल्स मध्ये काय H2, H2B, H3, H4. ते काही हिस्टोन प्रोटीन आपण नाही का काढलो आपण ते मागच्या याच्यामध्ये, तर ते इथे लिहायची ती. ओके, सेकंड नंतर याच्यापासून पुढं एक पूर्ण चेन फॉर्म होतं. कशी लेन? सोलेनाइड फायबर फॉर्म. त्याला काय होतं? ती लेन किती असते? 20 नॅनोमीटर असते. ओके, नंतर त्याच्या पुढं काय होतं? हे असे फॉर्म होता, म्हणजे एक चेन असते त्याचे असे 3 चेन, म्हणजे जॉईंट होतं. एक स्वतःचा एक बंच तयार होतो त्यांचा एक. त्याच्यापासून पुढं या क्रोमॅटिन थ्रेड 700 नॅनोमीटर. क्रोमॅटिन थ्रेड कसं पण काढायचं काही मी असं हे थोडं आडवा एट काढलंय, त्याचं काही कसं काढतं काही फरक पडत नाही त्याला. तुम्ही फक्त थोडंसं वाटलं पाहिजे बस स्पेसिफिक म्हणून मी थोडंसं असं काढले. ओके, नंतर हे पण काही नाही, एडिट काही काढून दिलं तरी चालते. काही नाही, 140 नॅनोमीटर असते यांच्यामधलं. हे बरं काय यांच्यामधलं दोन्ही बबल्स मधला डिफरन्स किती? 140 नॅनोमीटर असतो. ओके, पॅकेज ऑफ डीएनए मधला हा शेवटचा टॉपिक होता आपला. आता याच्यानंतर आपण ट्रान्सलेशन हे टॉपिक माहिती तुम्हाला, ते बघणार आहे आपण याच्यानंतर. हॅलो फ्रेंड्स, आपण आता बघतोय ट्रान्सक्रिप्शन टॉपिक बघतोय. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय माहिती का? ही एक फर्स्ट स्टेप आहे, प्रोटीन सिंथेसिसची एक फर्स्ट स्टेप आहे. फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम डीएनए. mRNAचं फॉर्मेशन कसं होतं? डीएनए थ्रू होतं. ओके, आणि कशामध्ये? डीएनए कसं असतो? न्यूक्लियसमध्ये, म्हणजे इट टेक प्लेस इन न्यूक्लियसमध्ये सगळी प्रोसेस होते. ओके, नंतर काय? स्टँड ऑफ डीएनए इन्व्हॉल्ड इन सिंथेसिस ऑफ mRNA इज कॉल्ड ॲज सेन्स कोडॉन. जो काही डीएनए स्टँड आहे तो कशामध्ये इन्व्हॉल्ड आहे? mRNA मध्ये. ओके, स्टँड ऑफ डीएनए इन्व्हॉल्ड इन सिंथेसिस ऑफ mRNA. डीएनए स्टँड कसं इन्व्हॉल्ड आहे? सिंथेसिस ऑफ mRNA मध्ये, त्याला आपण काय म्हणतो? सेन्स कोडॉन म्हणतो.
ओके. आणि सेन्स कोडॉनची त्याचं टेम्पलेट म्हणजे त्याचे टेम्पलेट स्टँड त्याची डायरेक्शन काय असते 3' to 5' डायरेक्शन असते. mRNA ऑलवेज रन इन अ डायरेक्शन 5' to 3' डायरेक्शन. mRNA ऑलवेज डायरेक्शन रन असते 5' to 3' डायरेक्शन. ओके. MCQ साठी विचारू शकतो तुम्हाला पॉईंट. स्ट्रक्चर ऑफ युकॅरियोटिक जीन. युकॅरियोटिक जीनचं स्ट्रक्चर कसं असतं इकडे बघा. प्रोमोटर रिजन असतो सिग्मा, एक सिम्बॉल लक्षात ठेवायचे. प्रोमोटर रिजन सिग्मा आणि टर्मिनेटर रिजन रो. प्रोमोटर म्हणजे सुरुवातीचं टर्मिनेटर म्हणजे लास्ट स्टेप त्याची. ओके. आणि दोघांमध्ये जे काही फॉर्म होतं त्याला काय म्हणतो कोडिंग रिजन म्हणतो आपण. ओके. कोडिंग रिजन इम्पॉर्टंट पॉईंट आहे. एन्झाईम काय फॉर्म करतो RNA पॉलिमर असेल. ओके. नंतर काय प्रोमोटर रिजन हॅव अ सिग्मा फॅक्टर विच स्टार्ट सिंथेसिस ऑफ mRNA. प्रोमोटर रिजन काय फॉर्म करतो सिग्मा फॅक्टर फॉर्म करतो. कशापासून स्टार्ट होतं ते प्रोमोटर रिजन काय फॉर्म करतो सिग्मा फॅक्टर फॉर्म करतो. आणि ते स्टार्ट कशापासून होतं mRNA पासून होतं. ओके. नंतर कोडिंग रिजन किंवा स्ट्रक्चरल रिजन. कोडिंग रिजन म्हणा किंवा स्ट्रक्चर रिजन म्हणा. सिंथेसिस ऑफ mRNA काय ते कसं सिंथेसिस mRNA सिंथेसिस आहे. एक्झॉन कोडिंग पार्ट, इंट्रॉन नॉन कोडिंग पार्ट. एक्झॉन कोडिंग पार्ट, इंट्रॉन नॉन कोडिंग पार्ट. रिमूव्हल ऑफ अ इंट्रॉन कॉल्ड ॲज अ स्प्लिसिंग. रिमूव्हल ऑफ इंट्रॉन कॉल्ड ॲज स्प्लिसिंग. आता स्प्लिसिंग पण तुम्हाला मिनिंग सांगणार आहे. हे पुढे याच्यातले 12 पॉईंट नाही अजून 2-3 पॉईंट एक्स्ट्रा त्याच्यात पण मी स्टेपमध्ये एक्सप्लेन करतो तुम्हाला. ओके. स्प्लिसिंग. ओके. एक्झॉन रिमूव्हल ऑफ इंट्रॉन कॉल्ड स्प्लिसिंग. याच्यामध्ये एनर्जी कोणती वापरते ATP अँड GTP हे एनर्जी वापरतात बरं का. लक्षात ठेवा ट्रान्सक्रिप्शनचा पॉईंट आहे. ओके. 1-2 पॉईंट बाकी याचे स्टेप्स बाकी ते घेतो मी. मित्रांनो आपण बघतोय आता स्टेप्स ऑफ ट्रान्सक्रिप्शनचे स्टेप्स बघतो. ओके. ट्रान्सक्रिप्शन स्टेपमध्ये काय आहे आणि तुम्हाला सांगितलं होतं स्प्लिसिंग म्हटलं तर मागं पॉईंटमध्ये मी स्प्लिसिंग काय करतं माहिती का इंट्रॉन रिमूव्ह करतो. ओके. स्प्लिसिंग काय करतं याच्यातले इंट्रॉन ते रिमूव्ह करतो. ओके. आता पॉईंट आपले पॉईंटवर आपण इनिशिएशन म्हणजे काय फॉर्मेशन ऑफ mRNA इन स्टार्ट. इनिशिएशन म्हणजे काय असतं फॉर्मेशन mRNAचं जे काही mRNA जे काही फॉर्मेशन आहे ते स्टार्ट व्हायला सुरुवात होते इनिशिएशन म्हणजे. ओके. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे. ओके. प्रोमोटर रिजन RNA पॉलिमरेज DNA स्टँड 5' to 3' डायरेक्शन सेन्स कोडॉनमध्ये. प्रोमोटर रिजनची डायरेक्शन कशी असते 3' to 5' डायरेक्शन असते. आणि जो काही याच्यामध्ये काय सांगितलं फॉर्मेशन mRNAचं काय होतं फॉर्मेशन व्हायला स्टार्ट होते या स्टेपमध्ये. म्हणजे इकडे बघा mRNA हा मधला mRNA हा पुढे DNA. ओके. फॉर्मेशन स्टार्ट होते. DNA सेल आहे. सेलमध्ये हा न्यूक्लियसमध्ये mRNA ला अटॅच आहे आपला DNA. ओके. 3' to 5' डायरेक्शन 5' to 3' डायरेक्शन. DNA पॉलिमरेज सेन्स कोडॉन न्यूक्लियस DNA mRNA सेल. ओके. नंतर आपण बघतो सेकंड स्टेप आहे आपली इलॉंगेशन. इलॉंगेशन म्हणजे काय होतं का mRNA गेट कम्प्लिटली सिंथेसिस. mRNA पूर्ण कम्प्लिटली सिंथेसिस होऊन गेलेला असतो याच्यामध्ये तो काही म्हणजे फॉर्मेशन नव्हतं त्याचं सिंथेसिस झालेला असतो पूर्ण. आता बघू आपण त्याचं. RNA is polymerase move forward and synthesis completely base pair length of mRNA get increases. Completely base pair RNA polymerase move forward. आणि कुठं जातो फॉरवर्ड होतो आणि तो कम्प्लिटली बेस पेअर होऊन जातो mRNA मध्ये आणि त्याची इन्क्रीज होते. कम्प्लिटली इन्क्रीजेस mRNA. ओके. इकडे बघा याच्यामध्ये बघा mRNA कम्प्लिटली इन्क्रीजेस झालाय. तो वाढत नाही पुढे स्टॉप झाला म्हणजे स्टॉप झाले. ओके. mRNA येतो बघा इथं मध्येच 5' to 3' डायरेक्शन आहे इथं. ह्या mRNAच्या मध्ये mRNA तो पुढे DNA आपला. हे नेम सगळे सेमच त्याचे काही नाही एवढं. ओके. टर्मिनेशन थर्ड स्टेप. ओके. टर्मिनेशन काय mRNA सिंथेसिस स्टॉप. mRNA सिंथेसिस काय त्याच्यामध्ये स्टॉप होते mRNA सिंथेसिसची. ओके. काय होतं RNA पॉलिमरेज कम ॲट द टर्मिनेशन रिजन. RNA पॉलिमरेज काय होतं कम ॲट टर्मिनेशन रिजनकडे जातो. रो फॅक्टर गिव्ह स्टॉप सिंथेसिस काय होतं स्टॉप होतो. ओके. mRNA गेट फॉर्म्ड अँड रेडी टू मूव्ह इन सायटोप्लाझम. mRNA फॉर्म होतो इथं आणि पुढे जातो सायटोप्लाझम करतो. म्हणजे इकडे बघा mRNA ची सिंथेसिस ती स्टॉप झाली बघा इथं स्टॉप झाली. पूर्ण DNA फॉर्म झाला बघा ना. इथे mRNA होता ना इथं बघा mRNA होता ना हा पूर्ण स्टॉप झाला. इथं काय पूर्ण DNA फॉर्म झाला इथं आणि मग स्टॉप झाली म्हणजे कसं पूर्ण फॉर्म झाला mRNA इथं आणि तो फॉरवर्ड होतो कशाकडे सायटोप्लाझमकडे म्हणजे सेलमध्ये जातोय तो. ओके. झालंय स्टेप्स ऑफ ट्रान्सलेशन. आता आपल्या ट्रान्सलेशन हा टॉपिक बघणार.